नमस्कार, मी अरुणास किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज करू आपण मोकळं बेसन आणि कढी. त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पहिले साहित्य बघून घेऊ. हे मी 1 वाटी कणोर घेतले होते तुरीच्या डाळीचे, आणि ही हरभऱ्याची डाळ आहे 2 चमचे, आणि आपण मुगाची डाळ 2 चमचे घेतली होती छोटे चमचे. हे आपण 6 तास भिजू घातले आणि आपण यातलं पाणी झारून घेतलं पूर्ण. आता आपण फोडणी करता मोहरी, जिरे, हळद, ही जिऱ्याची पेस्ट पावडर आहे, तिखट, मीठ, अद्रक लसूण जिरं याची पेस्ट आहे, सांबार, आणि हा फोडणीसाठी कांदा आहे. आपण तेल तापत घातलेलं आहे. आता आपण फोडणीला घालू. तोपर्यंत कांदा फोडणीला घालू, तोपर्यंत आपण ही डाळ मिक्सरला काढून देऊ. आपलं तेल तापलेलं आहे छान. मोहरी टाकलेली आपण. आपली मोहरी छान चुटचुटायला लागलेली आहे. आपण जिरं घालून घेऊ आणि हा भरपूर असा कांदा घालू. कांदा छान परतून गुलाबी होऊ देऊ आपण. तोपर्यंत आपण डाळ काढून घेऊ. हे आपण डाळ मिक्सरला काढून घेतो. आता आपल्या ही डाळीची पेस्ट आपण काढून घेतलेली आहे. आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे. आता आपण ही नेहमीप्रमाणे लसूण जिरं अद्रक सांबार हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, ही छान होऊ देऊ. आता हे छोटे चमचे आपण साधारण 4 चमचे तिखट घालू. 4. 1 चमच्याने अर्धा चमचा हळद घालू. धने जिरे पूड घालू आणि एकदा होते हे छान. हे छान झालेलं आहे. आता आपण हा गोळा करून घेऊ. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घालून घेऊ. एकदा आपण सराट्याने हलवून घेऊ असं. आता आपण मोकळ्या बेसनासोबत कढी करणार आहे. त्यासाठी मी एवढं ताक घेतलेलं आहे. हे भांड्यावर फोडणीला मोहरी, जिरं, हळद, धने जिरे पूड आहे, मीठ, लसूण जिरं अद्रक सांबारची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे. आणि आता आपण या ताकामध्ये आपला 1 चमचा बेसन घालून घेऊ. हे आपण छान ढवळून घेऊ. आता आपण कढीला फोडणी घालू. तोपर्यंत आपलं ही कढई आपण इकडे. आता आपलं बेसन तिकडे होते. आपण कढीला फोडणी घालू. मोहरी टाकली, जिरे, हे लसूण जिरं अद्रक हिरवी मिरची पेस्ट, जिरे पूड घातलेली, 1 चमचा साधारण हळद आणि कढीपत्ता. ताक आपण बेसन काढून घेतलं होतं. आता आपण चवीपुरतं मीठ टाकत आहे. आता ना आपण जे मोकळं बेसन केलं होतं त्यात हा खोबरा किस दाखवायचं मी विसरले. हा घालून घेऊ आपण.
मोकळ्या बेसनामध्ये खोबरं खीस आणि कांदा भरपूर असला की छान लागतं. मग भाजीला काही नाही केल्यापेक्षा आपल्या घरातल्याच खूप साऱ्या भाज्या निघतात. कढीला छान उकळी येते आपल्या. आता आपली कढी छान झालेली आहे, आपण काढून घेऊ. आता आपण याच्यासोबत एक भाकर टाकून घेऊ छान. ही भाकर आता आपण शेकून घेऊ छान. झालेली आपली भाकरी. आता आपलं हे मोकळं बेसन, कढी, छान गरम गरम भाकरी, कांदा, पेरूच्या फोड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.